ओबीसी सशक्तीकरणासाठी संघटन मजबूत करा, प्राध्यापक यशपाल भिंगे यांचे आवाहन। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांची बैठक आज दुपारी 1 वाजता काँग्रेस भवन येथे उत्साहात पार पडली। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक भिंगे यांनी सांगितले की राज्यात ओबीसी चळवळ सध्या अत्यंत जोमाने सुरू असून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या धोरणानुसार केले जाणार आहे। आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार निवडून आणणे आणि राज्याचा मुख्यमंत्री ओबीसी समाजातून होण्यासाठी संघटन सशक्त करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले। ओबीसी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी गावागावात शिबिरे आणि छोटे मेळावे आयोजित करून युवकांना मोठ्या प्रमाणात संघटनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम माळी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। यावेळी डॉक्टर विवेक गुरव, मिरज तालुक्याचे संगाप्पा पाटोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, उपाध्यक्ष शिवाजीराव कनप, दादासाहेब पाटील निमणीकर, अरुण गवंडी, विश्वास यादव, सुरेश गायकवाड, अर्जुन कोडोलकर, अर्जुन पाटोळे, नामदेव पठाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप गजानन मिर्जे यांनी आभार प्रदर्शनाने झाला। नमस्कार, मी डॉक्टर यशपाल भिंगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा राज्याचा अध्यक्ष। 20 तारखेपासून म्हणजे 20 एप्रिलपासून आमचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा चालू आहे। ओबीसींचं संघटन आणि त्याचबरोबर ओबीसींच्या प्रश्नांच्या अनुषंगानं ओबीसींशी संवाद अशा दुहेरी हेतूनं आम्ही काम करतोय। पुण्यापासून आम्ही सुरुवात केली। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्याचं वंदन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आम्ही या दौऱ्याची सुरुवात केली। आज 3ऱ्या जिल्ह्यात म्हणजे सांगलीला आलो, पुणे सातारा करून आम्ही सांगलीला आलो। काल तासगावला मुक्काम होता। 2 दिवस तासगावला पाऊस आहे। परवा दिवशी गारपीट होती, त्यामुळे शेतकऱ्यांना भेटून आलो, त्यांचं दुःख समजून घेतलं। आज सकाळी इथे आल्यानंतर या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक झाली। काल नेहरू नगरला जे एक काँग्रेसनं बसवलेलं भटक्या विमुक्तांचं एक गाव आहे, त्याचं नावच आहे नेहरू नगर, त्या ठिकाणी आम्ही नंदीवाले समाजाची बैठक घेतली। खूप चांगला प्रतिसाद मिळाला। ओबीसींना आपल्या न्याय हक्काची जाणीव होते आणि जननायक राहुलजी गांधी जेव्हापासून ओबीसीची भाषा करतायत, ओबीसीच्या जनगणनेचा आग्रह धरतायत आणि ओबीसीचे प्रश्न, ओबीसीच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची संख्या पहिल्यांदा निश्चित करा असा जो काही दबाव त्यांनी सरकारवरती आणलेला आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, या तत्वानुसार राहुल गांधी आमची म्हणजे ओबीसीची भाषा करतायत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसींची हिस्सेदारी वाढवण्यासाठीचा त्यांचा आदेश आहे आणि त्या बरहुकूम आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बोलतो आहोत। त्याला ओबीसींचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल की ओबीसींची टक्केवारी ही स्थानिक स्वराज्यापासून ते लोकसभेपर्यंत या निर्णय प्रक्रियेमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गांधींचं स्वप्न आम्ही ओबीसी निश्चितपणानं पूर्ण करू आणि महाराष्ट्राला मूल्यात्मक राजकारण काय असतं हे शिकू। धन्यवाद।